आत्ताच्या आमदारांना आम्हाला माहीतच नाही कोण आहे तर कशाला काय बोलू, काय करायचं काय आपल्याला. त्याचे वडील आमच्या घराच्या खूप जवळ होते, राजकारणात होते. त्यांचे वडील महाराष्ट्राच्या बरोबर जनता पार्टीत गेले होते. अशी एक घर नवीन पिढीला कुठं बायका तिला जाऊन कोण म्हणतं तरुण पिढीला. तरुण पिढी म्हणजे काय, संजू बाबा तुमच्याकडून निवडून गेले होते ते काय 91 वर्षाचे होते. आम्ही तरुण होतोच की, आमच्यावर विश्वास टाकलाच गेला होता. पण ह्या पिढीला दोन बैलकवडी नसताना काय झालंय माहीतच नाही हो. 36 गावात 100 वर्षापूर्वी कालवा आला. 100 वर्षापूर्वी भाडगरचा निराव उजवा कालवा इथे घेऊन गेलेला आहे. किती पिढ्या गेल्या फलटणच्या, त्यांनी कालवा नसताना तर फलटण बघितलं नाही. मी नगराध्यक्ष होतो, मला माझ्या घराच्या शेजारी पाणी द्यायला माझ्याकडे हंडा मोर्चा घ्यायला लागला. आज फलटणमध्ये पाणी आहे, तुमच्याकडे पाणी आहे, सगळं पाणी आहे. कोण काय पैसे खात आहे, कोण काय खात नाही, जावण्याबरोबर त्यांना खायचं आहे ते खायचं, त्याला जुलाब लागतील एवढं मी तुम्हाला सांगतो. याच्यावर काय ते सुट्ट्या होणार नाही. तुम्ही याच्यापुढे डॉक्टर अजिबात बोलू नका. तुम्ही फक्त एकच काम करा, समोर बसलेली लोक आमच्यापासून हलून न देण्याचं काम याच्या पुढच्या 1 वर्षात करा. बाकीचं जाऊन द्या. एक कुत्री गेली ना पिसाळलेली, बरं झालं, नावात घेऊ नका. तुम्ही जे नाव कोणीतरी घेतलं त्याला तर लाज वाटायला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रातली कामं त्याला मिळत गेली. आणि हे संजू बाबा बोलले की ती बिलं निघतील म्हणून बिलं नाही निघणार. पण बाबा बिलं निघायला नाही निघायला आम्ही काय बाकीचे कोण गेलेत का, बाकीचे कॉन्ट्रॅक्टर आहेतच ना. बरं जायचं होतं तर सांगून जायचं होतं, कशाला गेला बेकडासारखं. त्यामुळे प्रत्येकाचे दिवस येतात, हे प्रशासकीय दहशतीचे दिवस आहेत. मलाही माहिती आहे पोलिसांच्याकडे काय होतं, पोलीस काय करतात काय नाही हे तुम्हाला माहिती, कोण कसा अडवला जातो तो माहिती. इथं खून होऊन गेले या रस्त्याला, त्यात खरं कोण होतं मी तुम्हाला सांगेन एकदा. मी बोलणारच आहे, आज बोलणार नाही, कारण तुमच्या संतांची आज पुण्यतिथी आहे, त्यामुळे मला काही बोलायचं नाही. परंतु तुम्हाला मी एक सांगू, बाळासाहेब तुम्ही ज्या देवळात तुमचा समाज बसतो ती जागा माझ्या आजोबांनी तुम्हाला दिली. बघ माझी खोड काढल्यावर काय होतं तुलाही कळलं. जरा थांब, आज बोलणार नाही मी, जास्त बोलणार नाही, मला सगळंच बोलायचं, आज बोलणार नाही जेव्हा मला योग्य वेळेस. कारण राज्य पातळीवर मी काही लोकांशी बोलतो, त्यांनी मला सांगितलं तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांना बोलायचे ते बोला. तुम्ही केलेल्या कामाला कधी ना कधीतरी आमच्याकडनं प्रतिसाद मिळेल एवढंच या ठिकाणी. ज्याला समजायचं आहे त्याला समजेल, ज्याला नाही समजायचं आणि ज्याला फक्त हे कोण बाबा संजय राजा म्हणले का कोण म्हणलं, अरे ह्यांना वायवन सिक्युरिटी काय, वायवन का काय रे बोला. मला मिळायला पाहिजे, मला धमक्या येत आहेत, तर मी आपला फिरतोय गाडीत. काय तुम्ही चाललंय मला काय कळत. तुम्हाला महिला सांगू, पहिली सिक्युरिटी असतात व्यवस्थेला कोणी दिली असं माहिती आहे? RR पाटील माहिती आहे का तुम्हाला? तेव्हा ते तर विरोधातच होते, कुठल्या पक्षात होते त्यांचं त्यांनाच माहिती. त्यांनी दिली आणि ती आता वाढत 2 झाले 3 झालेत. अख्खं फलटण तालुक्याचं पोलीस दलच त्यांच्या मागे फिरून द्या आणि त्यांना लोक आज ना उद्या काय करतील ते त्यांना कळेल. आज नाही कळायचं, आज ते विलक्षण मस्तीत आणि नाव घेऊन सांगतो जयकुमार गोरेचं माझे काय वैयक्तिक भांडण आहेत. माळी समाजाला मी समोर देवळे इथं माझी त्यांची वैयक्तिक भांडण नाहीत. जयकुमार गोरेंचं काय त्यांच्या मनात आहे की मीच करतो सगळं, देव त्यांना सोबत द्यावं, देव त्यांना शुभेच्छा माझ्या त्यांना आहेत की मंत्री व्हा, फक्त गरिबासाठी करा, सत्तेचा वापर चांगला करा. एवढं सांगणं तर माझं वय वाढलेलं आहे, माझा तेवढा तर अधिकार आहे का नाही? कोणालाही मी ते बोलू शकतो. राज्यात मला कोणच उलटं चालत. काय होतंय की काय देवाचे फाशीच असे पडले की त्यांच्या मनात माझ्याबद्दल जी अडीच निर्माण झाली आहे त्यांना सांगायचा प्रयत्न केला, तेही योग्य वेळेस मी सांगितलं. आज नाही काही बोलणार नाही, मला बोलायचंच नव्हतं खरं. आणि हे नको ते बोलून गेले, त्यामुळे माझं तोंड सुरू झालं. माझं तोंड मी जरा सेन्सॉरशिप लावलेली.
ती कधी उठवीन मला सांगता येत नाही. योग्य वेळेस सेन्सरशिप उठल, सगळं बोललं जाईल. आज फक्त ही सुरुवात आहे. मला भीती वाटते पुढच्या राजकारणाची भविष्याची, माझ्यासाठी नाही वाटत. खरं सांगू का, मला कार्यक्रमाला ह्याचा मूड नव्हता, कारण आज मॅच बघायची होती. म्हणजे मी काय रमी बघत नव्हतो, मी मॅचच बघत होतो. आता त्यांच्यावर जे आरोप होतात ते माझे वैयक्तिक मित्र आहेत, त्यामुळे त्यांना काय मला बोलायचं नाही. पण मी आपलं पत्रकारांना काहीतरी चौकट एकच होणार आहे उद्या. मी तुम्हाला आत्ता सांगू का उद्या काय बोलणार आहे, लिहिणार आहेत संजू बाबा. काय लिहिणार आहेत माहिती का? संजय राजे यांची भाजपावर टीका लिहिणार की नाही? घ्या या पाटलांची शपथ. घेताय का कोण? आत्ताही बोलले असतील बघा. अगदी असलं ते मूळ विषय राहतो बाजूला. काय बोलले संजय बाबा चुकीचं? कृष्णा महामंडळाचं एकही नेतृत्वाने कधी सिरियसच घेतलं नव्हतं. ते कृष्णाला वादामुळे आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्याचंच पाणी जास्त गेलं असतं. काय नवीन पिढीला सांगत बसायचं? नीरा देवकर त्यांना माहिती आहे. अहो, ज्यांना जे नीरा देवकरचं बोलतात त्यांनाच नीरा देवकर माहीत नाही. तुमचं काय घेऊन बसलं? आम्ही आमची जनता आहे, याच पद्धतीने आम्ही तुमच्याकडे बघणार आहे. आमच्या परीने होईल तेवढं आम्ही काम 30 वर्ष केलं. आज तुमच्या हातात सत्ता द्यायचे काही लोक प्रयत्न जे करतायत ते हे 30 वर्षाचं सगळं पलटणचं एकाकी विकास हा ते 1 ते 2 वर्षात 5 वर्षात संपवण्याच्या नादाने हे लोक लागलेले आहेत. तुम्हाला माझं हे लक्ष, तरुण पिढीला मला सांगायचं, माझ्याबद्दल बोलणं सोपं आहे सर. कृत्रिम बुद्धिमत्तेवर कोण बोलते हो? कृत्रिम बुद्धिमत्ता काय आहे तुम्हाला कळतं का? तरुण पिढी किती जण आहेत? संजय बाबांनी इंजिनिअरिंग कॉलेज काढलं. मला आनंद वाटला की तिथे 5-50-100 मुलं जे त्यांचं भविष्य आहे त्याचं शिक्षण घेतं. आईबापांनाच माहीत नाही. कृत्रिम एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.